नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरिटोनियल डायलिसिस बघणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ कसा वाटतो तर मला नक्कीच कळवा, लाईक करून प्रोत्साहन द्या, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। कालच्या व्हिडिओमध्ये आपण हिमोल डायलिसिस बघितलं होतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये पेरिटोनियल डायलिसिस बघणार आहोत। तर पेरिटोनियल डायलिसिस हे व्यक्तीकरणाच्या तत्त्वावर करतात। पेरिटोनियल डायलिसिस हे कसे करतात तर व्यक्तीकरणाच्या तत्त्वावर करतात। व्यक्तीकरण म्हणजे एक सच्छिद्र पडद्याने जर कमी अधिक तीव्रतेचा द्रव विभागला असता जास्त तीव्रतेकडून कमी तीव्रतेकडे द्रवाचा प्रवाह सुरू होतो। पेरिटोनियल डायलिसिस म्हणजे काय, हे व्यक्तीकरणाच्या तत्त्वावर करतात। या व्यक्तीकरण म्हणजे काय, ते एका सच्छिद्र पडद्याने जर कमी अधिक तीव्रतेचा द्रव विभागला असता जास्त तीव्रतेकडून, म्हणजे तीव्रता असते ना आपल्या ह्याची, ती कमी तीव्रतेकडे द्रवाचा प्रवाह सुरू होतो। तर आता पेरिटोनियल डायलिसिसमध्ये विशिष्ट तीव्रतेचा द्रव पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये घालतात। पेरिटोनियल डायलिसिसमध्ये काय करतात, विशिष्ट तीव्रतेचा जो पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये घालतात, द्रव घालतात। त्याच्यानंतर रक्तवाहिन्यातील रक्त व पेरिटोनियल कॅव्हिटीतील द्रव यामध्ये पेरिटोनियम हे सच्छिद्र पडद्याचे कार्य करते। रक्तवाहिन्यातील रक्त व पेरिटोनियल कॅव्हिटीतील द्रव, पेरिटोनियल आपली कॅव्हिटी का आली ना, त्यातले द्रव यामधील पेरिटोनियम हे सच्छिद्र पडद्याचे कार्य करते। पेरिटोनियम काय करतं तर सच्छिद्र पडद्याचं कार्य करते। डायलिसिसच्या द्रवामध्ये काही क्षार रक्तातील क्षारापेक्षा कमी घातलेले असतात। डायलिसिसच्या द्रवामध्ये काय असतं, काही क्षार रक्तातील क्षारापेक्षा कमी प्रमाणात घातले असतात, म्हणजे रक्तातील क्षार कमी प्रमाणात घातले, त्यामुळे रक्तातील क्षार व्यक्तीकरणाच्या नियमानुसार पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येतात। म्हणजे डायलिसिसच्या द्रवामध्ये काही क्षार रक्तातील क्षारापेक्षा कमी प्रमाणात घातलं असतं, त्यामुळे रक्तातील क्षार जे असतात ते व्यक्तीकरणाच्या नियमानुसार पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये येतात। हे चालू असताना डॉक्टरी आदेशानुसार हिपॅरिन व अँटीबायोटिकचा वापर करा। हे चालू जेव्हा आपण पेरिटोनियल डायलिसिस करतो तेव्हा हिपॅरिन इंजेक्शन अँटीबायोटिकचा वापर करायचा आहे। त्याच्यानंतर कृती करताना रुग्णाची काय काळजी घ्यायला पाहिजे, तर ही कृती करताना जंतुदोष होऊ नये म्हणून खूपच काळजी घ्यावी लागते। आपण स्टराईल प्रोसिजर व्हायला पाहिजे, तर ही कृती करत असताना जंतुदोष होऊ नये म्हणून खूपच काळजी घ्यावी लागते। वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू निर्जंतुक असावेत। वापरण्यात येणाऱ्या वस्तू सगळ्या ऑटोक्लेव्ह स्टराईल असायला पाहिजेत। त्याच्यानंतर 3 आहे, रोग्याच्या पोटावरील केस काढावेत व त्वचा स्वच्छ करावी। नंतर अँटीसेप्टिक लोशन वापरून त्वचेची स्वच्छ करा। पोटाच्या रोग्यावरती कुठल्याही ऑपरेटिव्ह, म्हणजे ॲब्डोमिनल ओपन सर्जरी असेल किंवा दुसरी कोणती सर्जरी असेल तर शेविंग केली जाते, म्हणजे प्रायव्हेट पार्टवरचे हेअर रिमूव्ह करणं, पोटावरचे हेअर रिमूव्ह करणं, तर ह्या प्रकारे हेअर रिमूव्ह करायचे असतात, त्वचा स्वच्छ करायची असते। नंतर अँटीसेप्टिक लोशन, सॅव्हलॉन, बिटाडीन हे सारखे लोशन जे असतात ते अँटीसेप्टिक लोशन असतात, त्याच्याने ते क्लीन करून घेतलं पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे, नंतर रोग्यास लगवीस जाऊन येण्यास सांगावे। मूत्राशय भरलेले असेल त्याला छिद्र पडण्याची शक्यता असते, म्हणजे नंतर रोग्याला, पेशंट असतो त्याला म्हणजे युरिनला जाऊन यायला सांगायचं आहे। भरलेलं असेल ब्लॅडर तर छिद्र पडण्याची शक्यता असते। ज्या ठिकाणी छेद देऊन म्हणजे इन्सिजन करण्यात रबरी नळी आत घालायची असते, ज्या ठिकाणी छेद घेऊन रबरी नळी जे आत घालायची ते स्थानिक भूल देऊन छेद घेतात। अनस्थेशिया, लोकल अनस्थेशिया देऊन छेद घेऊन रबरी नळी आत घालतात व बाहेरील टोकास पेरिटोनियल डायलिसिसचा सेट जोडतात। म्हणजे ज्या ठिकाणी छेद घेऊन इन्सिजन जे करतात तिथे रबरी नळी आत घालायची असते, तिथे स्थानिक भूल देतात, लोकल अनस्थेशिया देतात व रबरी नळी आत घालतात व बाहेरील टोकास पेरिटोनियल डायलिसिसचा सेट जोडतात। कळलं? त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी 1 ते 2 लिटर डायलिसिस द्रव पेरिटोनियल कॅव्हिटीत जाऊ देतात। तिथे तो 20 ते 30 मिनिटे राहू देतात। म्हणजे 10 ते 15 मिनिटात 1 ते 2 लिटर डायलिसिस द्रव पेरिटोनियल कॅव्हिटीत जाऊ देतात, तिथे ते 20 ते 30 मिनिटे राहू देतात। तेवढ्या अवधीत शरीरातील शादाचे क्षार व द्रव पेरिटोनियममधील द्रवात येतात व नंतर त्या द्रवाला शरीराबाहेर येऊ देतात। म्हणजे तेवढ्या अवधीत शरीरातील जादाचे क्षार द्रव पेरिटोनियतील द्रवात येतात व त्या द्रवाला शरीराबाहेर जाऊ देतात। ही कृती चालू असताना सेमच नाडी, ताप, श्वसन याची नोंद ठेवायची आहे, रक्तदाब पाहून त्याची नोंद ठेवायची आहे। त्याच्यानंतर शरीरामधील डायलिसिसला द्रव किती लागला व किती बाहेर पडले याचा तंतोतंत हिशोब ठेवायचा। म्हणजे शरीरातील डायलिसिसला द्रव किती घातला, किती द्रव लागला याची नोंद सिस्टरने ठेवायची आहे। रक्ताची युरियासाठी व इतर इलेक्ट्रोसाइटची तपासणी करा। रक्ताची युरिया व इलेक्ट्रोलाइटच्या ब्लड टेस्ट असतात त्याची तपासणी करायची। त्याच्यानंतर
आता दैनंदिन परिचर्या अशा रुग्णाची काय करायचं आहे, तर रोग्यास उबदार बिछाण्यात म्हणजे ठेवायचं आहे. रोग्यास उबदार बिछाण्यात घ्यावे, उबदार ठेवायचं आहे पहिलं. त्याच्यानंतर दर 4 तासांनी तोंडाची स्वच्छता करायची आहे. तिसरा आहे वरच्यावर पोझिशन बदलायची, बेडसोर होऊ नये म्हणून. चौथा आहे दर 4 तासांनी पाठीची दाबणूची काळजी घ्यायची, म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे दर 4 तासांनी तापनाडी श्वसन पाहून त्याची नोंद ठेवायची. दर 6 तासांनी त्याचा रक्त तपायचं. ब्लड प्रेशर इम्पॉर्टंट आहे, म्हणजे व्हायटल सायन्स खूप इम्पॉर्टंट असतात. वर सांगितल्याप्रमाणे सर्व विशेष परिचर्या योग्य वेळी करावी. औषधे डॉक्टरी आदेशाप्रमाणे योग्य प्रमाणात, योग्य वेळेस व योग्य मार्गाने द्यावीत. डॉक्टरांनी सांगितले योग्य प्रमाणात, किती ml सांगितले, योग्य मार्ग म्हणजे IV सांगितलं तर IV, IM सांगितलं म्हणजे IV म्हणजे इंट्राव्हेनस म्हणजे IV फ्लूइडमधून देतो, IM म्हणजे इंट्रामस्क्युलर सबक्यूट सांगितलं तर आपण सबक्यूट द्यायचं आहे. त्याच्यानंतर आकडे येत असल्यास त्याचे निरीक्षण करून किती वेळाने येते, किती वेळ टिकते याची नोंद ठेवावी. कन्व्हर्शन आकडे म्हणजे कन्व्हर्शन येत असेल तर किती वेळाने येते, किती वेळ टिकते याची नोंद ठेवायची आहे. त्याच्यानंतर रोग्याला इनटेक आउटपुट चार्ट ठेवायचा. रोग्याला आपण इनटेक किती दिलं, आउटपुट चार्ट, त्याचं युरिन किती आलं बाहेर याचं चार्ट ठेवायचं आहे. दिलेल्या औषधाचा परिणाम पाहावा व विपरीत परिणाम होऊ नये म्हणून रोग्याचे निरीक्षण करावे. दिलेले जे औषध आहे त्याचा परिणाम पाहायचा आहे, विपरीत परिणाम होऊ नये म्हणून त्यातून रोग्याचे निरीक्षण करायचे आहे. तर अशा प्रकारे डायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिसचा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की कळवा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.